विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. MPSC बूस्टर या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमचे मिस होणार नाहीत. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे MPSC बूस्टर, याला देखील तुम्ही जॉईन व्हा. आज आपण बघणार आहोत की MPSC पास व्हायचं आहे आणि परीक्षा कोणतीही असो पेपर असाच सोडवा. तर हे काय आहे, तर MPSC आपल्याला पास व्हायचं असेल तर जो काही पेपर येणार आहे तो कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे. आणि मग आता काय बघायचा, पेपर तर 2 महिन्यांनी आहे, मग हा व्हिडिओ आता काय बघायचा. तर याचं महत्त्व असं आहे की पेपर कसा सोडवायचा हे समजलं, तिथं काय करायचं हे समजलं, तर ते जे काही आपण तिथं करणार आहोत ते आत्तापासूनच करायला हवं, किंवा अभ्यास असा करायला पाहिजे की तिथं पेपर सोडवताना आपला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, असा अभ्यास आपला आत्ता झाला पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ आत्ता बघणं खूप गरजेचं आहे. तर आपण अभ्यास करतो, परंतु अनेकांकडून असं ऐकतो की एक्झाम हॉलमध्ये मला पेपर बऱ्यापैकी नीट सोडवता आला नाही, किंवा काही अशा गोष्टी माझ्या चुका झाल्या, किंवा मला काही आठवलं नसल्यामुळं मी तिथं असं दडपण आलं मला, किंवा इतर काही इश्यूज झाले ज्याच्यामुळे माझा स्कोअरच आला नाही. हे जे काही असे प्रश्न आहेत ना, किंवा अनेक प्रश्न असतील, ते सगळ्यांवर उत्तरं तुम्हाला हा व्हिडिओ देणार आहे. त्याचबरोबर PYQ ॲनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला या व्हिडिओत समजणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण 2000 मला वाटतं 23चा पेपर घेतलेला आहे, 2022चा पेपर घेतलेला आहे. आणि त्याचं आपण डिटेलमध्ये सांगितलं की कसा सोडवला पेपर, सोडवून देखील दाखवला आहे, प्रश्नसुद्धा आपण सोडवून दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला जर अजून असंच सगळे पेपर जर बघायचे आहेत PYQ ॲनालिसिस, तर आपली एक बॅच देखील आहे रेकॉर्डेड, तीसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आपली PYQ ॲनालिसिस बॅच आहे, एक रिव्हिजन बॅच आहे. या दोन्ही बॅच खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता. तर आता आपण पेपर पाहूया. आता आपण पाहूया पेपर कसा सोडवायचा असतो. हा 2022चा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे. सुरुवातीला जेव्हा पेपर आपण सोडवणार असतो, पेपर हातात द्यायच्या आधी 5 मिनिटं आधी किंवा 10 मिनिटं आधी आपण शांत बसायला हवं आणि एक इमॅजिनेशन करायचं, चित्रण करायचं की आपल्याला पेपर चांगला जाणार आहे. सुरुवातीला आपण कुठला घटक सोडवणार आहे, समजा राज्यघटना सोडवणार आहे, त्यानंतर भूगोल सोडवणार आहे, त्यानंतर मी इकॉनॉमी सोडवणार आहे, मग चालू घडामोडी सोडवणार आहे, मग विज्ञानचा घटक सोडवणार आहे, किंवा त्याच्या आधी मी इतिहास सोडवणार आहे. हे जो काही क्रम आहे तो आपल्या डोक्यामध्ये तो फिक्स करायचा, स्वतःला सूचना द्यायच्या की मी असं करणार आहे, मी पूर्ण पेपर शांतपणे पेपर सोडवणार आहे, मी पूर्ण प्रश्न वाचणार आहे, मी 4ही पर्याय नीट पाहिल्याशिवाय गोल करणार नाही, नेमका प्रश्न काय आहे, योग्य विचारला आहे का, अयोग्य विचारला आहे का, हे मी पाहणार आहे. त्यानंतर मला एखादा प्रश्न अडला किंवा नाही आला तर मी त्याच्यावरती फार वेळ न घालवता त्या प्रश्नाला सर्कल करून गोल करून पुढे जाणार आहे. असं गोल समजा मी एका प्रश्नाला केलं, दुसऱ्याला केलं, तिसऱ्याला केलं, सलग 3-4 प्रश्नांना जरी केलं तरी माझ्यावरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, मी त्याचा दबाव घेणार नाही, मी पुढचा जो मला येणारा प्रश्न आहे त्याच्याकडे मी जाणार आहे. असं मी जे काय माझे विषय ठरवले ते विषय क्रमाने घेऊन आणि असं सर्कल करत जाणार आहे की आला उत्तरपत्रिकेमध्ये सर्कल करणं, नाही आला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाला सर्कल करून पुढे जाणं, आणि परत एकदा पेपर अजून एकदा बघणं, आणि जे सर्कल केलेले प्रश्न आहेत जे आपण नाही सोडवले ते सेकंड राऊंडला त्याच्यावरती सखोल विचार करणं की नेमका प्रश्न काय आहे, यातला कुठला पर्याय मला येतो, कुठला येत नाही, मग मी काय वाचलं होतं का, किंवा याची काही ट्रिक आहे का, किंवा काही आपण ॲप्रोच बिल्ड केलं PYQ ॲनालिसिस करताना त्याचा वापर करून सोडवता येईल का, हे मी दुसऱ्या राऊंडमध्ये बघणार आहे. आणि त्यानंतर परत एक आपल्याला तिसरा राऊंड पण करायचा आहे, म्हणजे काहीच माहीत नाही त्या केसमध्ये पण आपल्याला ॲप्रोचनी पेपर सोडवायचा आणि पेपर 100चा अटेम्प्ट आपल्याला द्यायचा आहे. तर आता आपण बघूया पेपर 1. आता आपण बघणार आहोत की सुरुवातीला आपण राज्यघटना सोडवणार असतो, परंतु आज आपण भूगोल आणि पर्यावरण यांचं याचे जे प्रश्न आले 2022च्या पूर्वला ते बघणार आहोत. तर या सेटमध्ये भूगोलचे प्रश्न पहिल्यांदाच आलेले आहेत. काही सेटमध्ये हे प्रश्न सुरुवातीला विज्ञानचे प्रश्न होते, नंतर इतिहासचे होते आणि मग भूगोलचे होते. तर त्या केसमध्ये आपण विज्ञान आणि इतिहास स्किप करून भूगोलकडे गेला असतो. तर पहिला प्रश्न बघा, सागर चक्रीवादळ मे 2019मध्ये अरबी समुद्रात तयार झाली.
सागर चक्रीवादळानं दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. आता 2019चा प्रश्न आहे, म्हणजे 2019ची घटना आहे आणि 2022च्या परीक्षेत प्रश्न आहे. समजा हा मला आठवत नाही मुद्दा किंवा मला हा येत नाही, तर मी याच्यावर फार वेळ न घालता याला सर्कल करणार आहे आणि थेट पुढचा क्वेश्चन वाचणार आहे. महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्यश्वयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी येथे संशोधन करण्यात आले. पाटणे, जळगाव, हातखंबाचे काही पर्याय आहेत. पण समजा की हाही प्रश्न मला माहीत नाही किंवा मला आठवत नाही, याला हे असं सर्कल करणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्याला येतो का पाहायचा आधी. तर हा स्थलांतरित शेतीचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये भारतामध्ये झूम शेती असते आपल्याला माहिती आहे. तर आपण एला 4चे 2 पर्याय आहेत बघा. एला 4चे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 असे 2 पर्याय आहेत. एला 4. त्यानंतर मध्य अमेरिकामध्ये काय असते, ब्राझीलमध्ये कुठली असते, तर ब्राझीलमध्ये रोका हे मला माहिती आहे. तर सीला 2 कुठं इथे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. समजा की मला हाही प्रश्न जर माहीत नसतं एखाद्याला, तर त्यानं सर्कल करायचं आहे 3ला आणि पुढे जायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. हे पृथ्वी निर्मितीचे सिद्धांत आहेत. हा पण नवीन आहे एखाद्याला क्वेश्चन, तर त्यानंही याला सर्कल करून ते पुढे जाऊ शकतो. परंतु याच्यामध्ये लॅपलास जो आहे यांच्यावरती पूर्वी राज्याच्या पूर्वपरीक्षेला खूपदा प्रश्न आलेला आहे. त्यामुळं तेजोमग सिद्धांत हा लॅपलास यांचा आहे. तर सीचं पर्याय क्रमांक 1 हे, त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सीला 1. तर मी इथे तुम्हाला ट्रिक पण सांगतो, लॅपलास आणि तेजोमग कसं लक्षात ठेवायचं. एखादी तेजोमय गोष्ट असते ना, डोळ्यासमोर आल्यानंतर आपण कुठंतरी तिच्यापासून दूर जाऊन लपायला प्रयत्न करतो, म्हणजे तेजोमेघ हा लपायचा, म्हणजे लॅपलास, तेजोमेघ लॅपलासचा. आता हा प्रश्न खूप झालेला आहे, तेजोमेघ आणि लॅपलास. तसं जे बाकीचे प्रश्न आहेत, जसं लिटन आहे किंवा अल्फवेन आहे, यांचं कसं लक्षात ठेवायचं. तर हे बघा, इथं काय दिलं आहे, जोड तारा, आणि काय लटन, लट हे सेमच दिसतात, म्हणजे जोडी आहे त्यांची, जोड तारा, लटन असं लक्षात ठेवायचं. आणि विद्युत चुंबकीय सिद्धांत हा अल्फवेन यांचा, हे कसं लक्षात ठेवायचं. तर इथं हा वर्ड व्हेन आहे, व्हेन. तर समजा ही जी व्हेन डायग्राम असते, अशी व्हेन डायग्राम असते. तर विद्युत चुंबकीय म्हणजे काय, चुंबकीय म्हणजे काय, मॅग्नेटिक इफेक्टमुळे एकत्र येऊन चिटकतो आपण, चुंबकासारखं एकत्र येऊन चुंबकाला वस्तू चिकटतात. तर इथे बघा व्हेनमध्ये एकमेकाला सर्कल चिटकलेत. तर विद्युत चुंबकीय कोणाचा, व्हेनचा आहे. आणि सेफिड सिद्धांत बॅनर्जीचे, हे कसं लक्षात ठेवायचं. सेफिड आहे ना, याला आपण सी फूडमुळे, सी फूड बॅनर्जी हे बंगालमध्ये लोक आहेत आणि ते सी फूड खातात. बॅनर्जी सेफिड म्हणजे सी फूड. अशा प्रकारे आपण हे एक याला ट्रिक बनवून लक्षात ठेवूया. आता पुढचा प्रश्न, हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. समजा हा मला येत नाही, तर याला मी सर्कल करून पुढं जाणार आहे. आता यातले काही प्रश्न आहेत, यातले काही प्रश्न एखाद्याला येतील, एखाद्याला येणार नाहीत. हे प्रत्येकाच्या अभ्यासावरती डिपेंड आहे. त्यावेळेस त्यांना काय निर्णय घ्यायचा हे मी सांगतो आहे. आता एखाद्याला माहिती आहे की मानवी भूगोलाचे जनक हे विडाल डी ब्लाश आहेत, तर तो त्याला मार्क करेल आन्सर शीटमध्ये. परंतु समजा एखाद्याला नाही माहीत, तर तो याला सर्कल करून पुढे जाईल. आता मला माहिती आहे की मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत, विडाल डी ला ब्लाश. आता याचं पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो कशी लक्षात ठेवायची. फादर म्हणजेच वडील असतात आपल्या मराठीमध्ये. तर हे बघा, विडाल डी म्हणजेच हे वडील आहेत, असं लक्षात घ्या. फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी वडील म्हणायचं, म्हणजे विडाल डी ला ब्लाश. हे जस्ट लक्षात ठेवण्यासाठी आपण ह्या गोष्टी इथे करत आहोत. तर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. हा प्रश्न जो आहे तो वेगळाच काहीतरी वाटत होता एक्झाम हॉलमध्ये अनेकांना. असा प्रश्न जर आला तरी गोंधळात पडायचं नाही. फक्त एक लक्षात घ्यायचं, हा काहीतरी नवीन वाटतं आणि मी कधी वाचलं नाही, याला फर्स्ट राऊंडला नाही सोडवायचं. याला आपण सर्कल करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे आणि ती उलर सरोवरातून वाहते.
सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. तर हा सिंधू आणि तिच्या उपनदी आहे याच्यावरचा प्रश्न आहे. तर आपल्याला माहिती आहे की सिंधूशी झेलम सतलज या उपनद्या आहेत. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि झेलमचा उगम हा उलरमधून वाहतो, हे उलरमधून होतो. नदी प्रणाली जी आहे ना ती खूप वेळा याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या नद्यांवरती जसं कावेरीचं उगमस्थान, जोड्याला वगैरे आयोगानं विचारलं आहे. त्यामुळं महत्त्वाच्या नद्या आणि उगमस्थानं ते पाहणं, त्यांची नदी प्रणाली पाहणं हे गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए बी बरोबर आहे. आणि समजा एखाद्याला काही डिफिकल्ट वाटला तर त्याला गोल करून. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीवरती आहे बघा. प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगर रांगांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तापी गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहेत. तर बी फिक्स बरोबर आहे, सी पण बरोबर आहे. कारण जे आपल्या डोंगररांगा आहेत महाराष्ट्रामध्ये, पहिल्यांदा आपण म्हणतो की तापी नदी, मग सातमाळा अजिंठा, मग गोदावरी नदी, मग हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा, मग भीमा नदी, मग महादेव डोंगररांगा आणि खाली कृष्णा नदी, असा हा क्रम आहे. तर बी सी फिक्स बरोबर आहे. आता प्रवरा व कुकडी नद्या दरम्यान हरिश्चंद्र डोंगररांगा आहे. तर हे बरोबर आहे कारण प्रवरा अहमदनगरमध्ये आहे आणि त्यानंतर हरिश्चंद्र डोंगर आणि मग कुकडी नदी. आता काही लोकांना हा पण ए स्टेटमेंटबद्दल कन्फ्युजन आहे, तर त्यांनी लगेच बी सी बरोबर म्हणून 2 बरोबर करून जायचं नाही आहे. तर समजा आपल्याला कन्फ्युजन आहे तर आपण याला सर्कल करणार आहोत. किती सर्कल केले प्रश्न, याच्यामध्ये आपण विचार करत बसायचा नाही, सर्कल करायचं, पुढं जायचं. पुढचा प्रश्न एकनत वळ्या, समनत वळ्या, प्रतिवलित वळ्या, काहीच नाही कळत. कळत नाही म्हणजे हा पण नवीन वाचतोय, कधी याचा आपण अभ्यास नव्हता केला, अनेकांच्या बाबतीत झाला असेल. याला पण आपण फर्स्ट राऊंडमध्ये सोडवणार नाही आहोत. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. हे भाबर मैदानाबाबत विचारलेलं आहे. भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. भाबरपट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे कारण आपल्याला माहिती आहे की सच्छिद्रता असल्यामुळेच भाबरमध्ये नद्या अदृश्य होतात आणि भाबरपट्ट्यामध्ये शेती करणं साठीचं योग्य जमीन आहे ती नाही आहे. त्यामुळं बी स्टेटमेंट रॉंग आहे. सी बरोबर आहे. भाबर जो आहे ना तो नद्यांच्या वाळू व गाळांनी युक्त असा सच्छिद्र असा भाग आहे. भाबर शिवालिकच्या दक्षिणेकडे आहे तो. त्यामुळे याच्यामध्ये छोटे प्रवाह ज्यांना चाओस आणि राओस म्हणतात ते लुप्त होतात आणि हा भाग शेतीसाठी उपयुक्त नाही आहे. इथं पशुपालन केलं जातं. म्हणून याचं उत्तर आहे ए आणि सी बरोबर आहे. आता ह्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण काय बघणार आहोत पेपर सोडवताना, विचारले काय, बरोबर विचारले, चूक विचारले का बरोबर विचारले पाहणं गरजेचं आहे. मग बरोबर विचारलं आहे तर बी चूक आहे, बी गेला, ए सी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत. पुढचा प्रश्न मृदा संदर्भात आहे, महाराष्ट्र शेती संदर्भात. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही. तर गंभीर समस्या आहे म्हणजे स्टेटमेंट चूक आहे, पण विचारलं का इथे पाहणं गरजेचं आहे. वर काय असं स्पेसिफिक लिहिलं नाही की बरोबर ओळखा चूक ओळखा, त्यामुळं ए स्टेटमेंट चूक आहे. जर आपण एला एलिमिनेट केलं ए स्टेटमेंटला तर तिन्ही पर्याय जातात आणि पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बी सी पाहण्याची सुद्धा गरज नाही आहे पण पाहायचा. नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते. बरोबर आहे. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होतात, हेही बरोबर आहे. त्यामुळे बी सी बरोबर. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. राखीव जीवावरण किंवा जीवमंडल. आता अजून एक आहे की समजा मला मराठीमध्ये त्याचा मिनिंग नाही समजला तर आपण इंग्लिशमध्ये पाहू शकतो. तर राखीव जीवावरण म्हणजे काय, बायोस्फिअर रिझर्व आहे. तर बायोस्फिअर रिझर्व्स आर डिमार्केटेड इनटू म्हणजे त्याचे वेगळे झोन्स कुठले ते दिलेले आहे. तर पण अनेकदा वर्तमानपत्रामध्ये वगैरे असतं की सुप्रीम कोर्टनी बफर झोन किंवा ट्रान्झिशन झोनमध्ये तिथल्या काही स्थानिक लोकांना परवानगी दिली आहे किंवा नाही दिली, अशा अनेक गोष्टी असतात. तर कोर झोन माहिती आहे, बफर झोन माहिती आहे,
पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये 2 गोष्टी आहेत, पण संक्रमण भाग किंवा सूक्ष्म पर्यावरणीय भाग हे अनेकांना याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर आपण याला सर्कल करून पुढे जाऊ शकतो. तुम्हाला जर माहिती आहे की ट्रान्झिशन झोन असतो वगैरे तर तुम्ही याचं डायरेक्ट उत्तर लिहू शकता. आता पुढचा प्रश्न बघा, योग्य जोडी शोधा. याच्यामध्ये प्रश्न समजला पाहिजे की तो काय, धरण दिलं आहे, नदी दिली आहे आणि राज्य दिलं आहे आणि योग्य जोडी ओळखायची, म्हणजे एकच जोडी योग्य आहे ती तुम्हाला ओळखायची. तर आपल्याला काय माहिती आहे PYQ का महत्त्वाचे आहेत म्हणतो, तर ही जी कावेरी नदी आहे याच्यावरती अनेकदा क्वेश्चन आलेला आहे, त्याचा उगम कुठं होतो, काय होतो. तर कावेरी नदी जी आहे ना ती कर्नाटकमध्ये आहे, त्यामुळे C चं 4, 1चं 4 आलं पाहिजे आणि Cला 1 आलं पाहिजे. असं शिवसमुद्र धरण आणि ती कावेरीत आहे. याचं पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर. असा हा प्रश्न सोडवायचा होता. आता आपण पुढं बघणार आहोत. वेगवेगळे पठार दिले आणि त्यांचं स्वरूप दिलं आहे, घुमटाकार आहे, ज्वालामुखीचा आहे, कुठला आहे. हा पण नवीन आहे, पण गोंधळून जायचं नाही आहे याला, कारण एक मला माहिती आहे याच्यामध्ये की ज्वालामुखी पठार हे दख्खनचं पठार आहे. बघा बीचं पर्याय क्रमांक 1, बीला 1 असणारं कुठं आहे, तर बीला असणारं एकच उत्तर आहे. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3, कारण बीला 1 असणारं एकच आहे इथे. बाकीचे पर्याय माहिती नसले तरी पण आपल्याला उत्तर येत होतं, फक्त गोंधळून नाही जायला पाहिजे, स्टेबल राहायला पाहिजे. पुढं, पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न असते. बरोबर आहे. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण पद्धतीचा वापर केला जातो. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, प्रश्न सोपा आहे पण मी बघायला पाहिजे की काय विचारलं आहे, योग्य काढायला विचारलं आहे, अयोग्य विचारलं आहे. आणि बघा सुरुवातीला काही प्रश्न खूप आवड होते, परंतु आपण त्याला खूप विचार केला नाही किंवा त्याचं दडपण घेतलं नाही. आता पुढचे प्रश्न बऱ्यापैकी आपल्याला माहिती असणारे दिसत आहेत. तर दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पृथ्वीचं परिवलन आणि जी काही स्थानिक वेळ आहे, प्रमाण वेळ आहे, त्यानुसार आपण हे दोन्ही पर्याय बरोबर करू शकतो. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बघायचं, AB बरोबर आहेत. मग ABचं कारण आहे का, कारण नाही. 4ही पर्याय आपण पाहणार आहोत. तर इथं तसं काही त्यांनी दिलं नाही कारण वगैरे, त्यामुळं AB बरोबर येणार आहे. त्याच्यामध्ये एक सांगतो की रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न असते, त्यामुळे तर भारताच्या पश्चिमेकडचा सर्वात टोकाचा भाग आणि पूर्वेकडचा टोकाचा भाग याच्यामध्ये 2 तासाचं अंतर आहे. आणि आपली प्रमाण वेळ जी आहे ती मिर्झापूर इथून ठरवली जाते. उत्तर प्रदेशातलं हे ठिकाण आहे. साधारणतः 82.5 असं त्याचं रेखावृत्त आहे. तर पुढचा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्तीचिन्ह असलेल्या संदर्भात धोका असलेला आहे. मला मराठीत थोडंसं नाही समजलं, मी इंग्लिशमध्ये बघणार. इन इंडिया विच ऑफ द फॉलोइंग हॅज बिकम अ हॉटस्पॉट विथ रेफरन्स टू थ्रीट्स टू बायोडायव्हर्सिटी. तर हॉटस्पॉट कुठल्या भारताचं आहे त्यांनी विचारलेलं. तर भारतामध्ये हॉटस्पॉट हा पूर्व हिमालय आपल्याला माहिती आहे, त्यामुळं पश्चिम भारत, दख्खनचे पठार, उत्तर पश्चिम भारत हे योग्य नाही आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रवाळ रंगांची वैशिष्ट्ये कोणती. कोरल रीफ, प्रवाळ रंग म्हणजे कोरल रीफ पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. हे अतिजैव इंधन बायोमास उत्पादक आहे. ही वनस्पती प्राणीजन्य सेवंत विविधता आहे. C बरोबर आहे, विविधता असते प्राण्यांची, वनस्पतींची. पाण्याखालील उष्णकटिबंधीय परिस्थिती का तंत्र आहे. समजा B आणि C बरोबर हे मला माहिती आहे. BC बरोबरचा पर्याय कुठे आहे, 4 आहे. बायोमास असतं ते आणि त्याच्यामध्ये विविधता भरपूर असते. तर BC बरोबर असणं पर्याय फक्त 4मध्ये. A म्हणजे वाचनात नाही आहे समजा की सर्वात प्राचीन आहे का, कसा आहे तो, किंवा ते उष्णकटिबंधीय परिस्थिती तंत्र आहे हे नाही समजलं, पण BC फिक्स बरोबर आहे हे मला माहिती आहे. तर त्या केसमध्ये मी काय करणार आहे, BC फिक्स बरोबर आहे तर वरील सर्व उत्तर येणार. आणि एखाद्याला समजा हे पण नाही कळलं की BC बरोबर आहे किंवा काय, तर आपण त्याला गोल करून पुढच्या राऊंडमध्ये सोडवणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, अल्फा बीटा गॅमा विविधता म्हणजे काय. सजीवांची श्रीमंती,
सिम्पसन विविधता सूची जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण विटेकर यांनी सुचवले शब्दार्थ. म्हणजे हे माहीत नाही मला नेमकं काय आहे, तर मी याला काय करणार आहे, सर्कल करणार आहे आणि पुढे जाणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, अभयारण्य विचारलेत. तर याच्यामध्ये आपल्याला ओळखीचं कुठलं आहे, महाराष्ट्रातलं राधानगरी. तर मी महाराष्ट्राला बीला 1चा पर्याय कुठं आहे, इथं 2 पर्याय आहेत बीला 1. त्यानंतर मला माहिती आहे गोवा भगवान महावीर, कारण हा PY आहे. डीचं 2. हे बघा, आपण जुने प्रश्न पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रश्न सोडवताना अप्रोच म्हणजे काय की जे येतं तेच सोडवणार आणि जे येत नाही तिथे गोल करून पुढे जाणार. याच्यामध्ये काय होणार, आपल्यावरती जो कन्फ्युजन आहे किंवा मेंदू जो खर्च होतो आपला आधीच तो होणार नाही. आणि पुढे काही असे प्रश्न आहेत जे सोपे पण आहेत आणि जे उत्तर आपल्याला बरोबर आल्यास आपला स्कोर वाढवून आपण पास व्हायचे चान्सेस वाढणार आहे. त्यामुळं येत नाही ते स्किप करणे, येतं ते पटकन सोडवणं. पुढचा प्रश्न बघा, रासायनिक पर्यावरणात कोणते घटक असतात. तापमान, माती, जलमाती, वनस्पती, जल, मानवी क्रिया. रासायनिक पर्यावरण विचारले तर केमिकल एन्व्हायरमेंटमध्ये मानवी क्रिया असतील का, तर मानवी क्रिया नसणार आहेत. तेव्हा डी पर्याय गेला, डी गेला. परत तापमान, टेम्परेचर हे आपण फिजिकल फॅक्टर्समध्ये मोजतो, केमिकलमध्ये नाही मोजतो टेम्परेचर. तेव्हा ए पर्याय पण गेला. पण बी जल व माती हे केमिकलमध्ये येतं का किंवा नाही, मला कन्फ्युजन आहे. तर मी याला काय करणार आहे, याला मी सर्कल करणार आहे. आता हे जे होते ना 20 क्वेश्चन, पर्यावरण आणि भूगोलचे 20 क्वेश्चन होते. आता आपण काय करणार आहोत, समजा की पुढचा तुम्ही भूगोल घेतला, भूगोलनंतर तुम्ही इकॉनॉमी सोडवला, नंतर तुम्ही विज्ञान सोडवला. तो जो सिक्वेन्स आहे, घटना, भूगोल, इकॉनॉमी, चालू घडामोडी, इतिहास, शेवटी विज्ञान, हे पण असं ह्याच्यामध्ये सोडवायचं आहे की आला सोडवला नाही तर गोल करून पुढे. आता सगळे तुम्ही सोडवलेत, त्यानंतर परत तुम्ही आता परत जे सर्कल केलेले प्रश्न आहेत त्याच्याकडे आपण येणार आहोत. आता समजा भूगोलमध्ये सर्कल केलेले प्रश्न कुठले आहेत आपले, आता यावेळेस मात्र आपण विचार करणार आहोत. आणि विचार करून पण येत नसेल तर त्यावेळेस काय लॉजिक लावायचं ते बघणार. समजा आता हा प्रश्न आहे, मला आठवत नाही सागर चक्रीवादळ RBMमध्ये आलं होतं का किंवा काही नुकसान झालं का मला माहीत नाही. आपण एवढा त्याच्यामध्ये विचार करू शकतो आपण की समजा ते अरबी समुद्रात आलेलं आहे तर दक्षिण कोकण किनाऱ्यावरती मालमत्तेचं नुकसान होणार आहे. आणि या केसमध्ये सहसा आपण ज्या गोष्टी मला फिक्स माहिती की ह्या चूकच आहेत तेव्हा चूक करणार आहोत, नाहीतर मी सहसा चूक करत नाही. हा माझा अप्रोच आहे. तर त्यानुसार मी काय करणार आहे, दोन्ही विधानं बरोबर म्हणणार आणि आयोगाने उत्तर दोन्ही विधानं बरोबर दिलं. आणि हे केल्यानंतर आपण काय करणार आहोत, या प्रश्नाला आपण असं टिक करणार प्रश्नपत्रिकेमध्ये, म्हणजे परत पुढच्या राऊंडला आपण बघणार नाही. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढे बघा, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीनं मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी इथे संशोधन करण्यात आलं होतं. तर PY नीट पाहिले ना तर हा प्रश्न इतिहासातला आहे. इतिहासामध्ये हे विचारलेले आहेत, इनामगाव वगैरे पुणे, त्यामुळे हे बरोबर आहे. इनामगाव पुणे बरोबर आहे, पाटणा जळगाव पण बरोबर आहे. त्यामुळं याचं उत्तर वरीलपैकी सर्व. समजा एखाद्याला हा या राऊंडला पण नाही आला की मला माहीत नाही, मग त्यांच्यासाठी मी हा इथंच ठेवतो, 2 लाख सर्कल ठेवतो मी, हा सोडवत नाही आहे. तिसरा पण सोडवलेला आहे, चौथा पण सोडवलेला आहे, 5वा पण सोडवलेला आहे. आता हा बघा, हा कसा सोडवायचा मी सांगणार आहे तुम्हाला. सहसा असे क्वेश्चन आहेत ना, मराठीत जर नाही समजले तर आपण इंग्लिशमध्ये पण बघणार आहोत. आता इथं बघा, हे काय वर्ड्स असतात ते आपण मिस नाही करायचे. विरुद्ध वाहने, तर प्रति म्हणजे विरुद्ध असतं का. हा जो उपसर्ग आहे तो साधारणतः तर विरुद्ध वाहने. बीला 3 कुठं आहे, बीला 3 इथं आहे, बीला 3 इथं आहे. परत बघा, गुंफित म्हणजे आपापसात जोडणे, गुंफणे म्हणतो आपण. डीला 4, तर केवढं डीला 4 हे जे आहे ना याच्यावरनं पण उत्तर येऊ शकतं, थेट येऊ शकतं. तर इथं बघा 1 मिनिट, हे जे गुंफित आहे आपापसात जोडणे, डीला 4 कुठं इथं आहे, हे उत्तर आहे. प्रश्न अवघड होता, कन्फ्युजन करणार होता, परंतु उत्तर येणार आहे. अनेकांची बरी 1 मार्कनी 2 मार्कनी जाते, ते असे क्वेश्चन मिस करतात.
आणि जे असे क्वेश्चन सोडवतात अशा पद्धतीनं न डगमगता त्यांना मार्क येतात. मग हे कधी सोडवू शकतो आपण? जेव्हा आपण पहिल्या राऊंडमध्ये जे आपल्याला येत आहेत, फिक्स येत आहेत ते सोडवून घेतले की आपल्याला कॉन्फिडन्स येतो की हां मी येणारे सोडवलेले आहेत, आणि त्यामुळे मग असे अननोन जे आहेत ते आपण विचार करू शकतो, मेंदू शांत असतो. म्हणून म्हणतो की फर्स्ट राऊंडमध्ये फक्त येणारे सोडवायचे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. हा पण सोडवलेला आहे. आता हा पण प्रश्न सांगतो. समजा मला माहीत नाही आहे की उलरमधनं वाहते का नाही वाहते, पण मला हे माहिती आहे का झेलम नदी उलरमधून नाही वाहते, फिक्स मला माहिती आहे का नाही माहीत, तर मी त्याला चूक नाही करणार. त्यामुळे मी AB बरोबरच म्हणणार आहे. आता मी याला गोल केलं आहे, हरिश्चंद्र डोंगर म्हणतात, मला माहीत नाही आहे. आता समजा सेकंड राऊंडला पण मला नाही आठवत की बाबा हरिश्चंद्र डोंगर नेमका कुठे आहे, प्रवराच्या वर आहे का खाली आहे, नाही माहिती, उत्तरेला का दक्षिणेला आहे प्रवरा हरिश्चंद्रच्या. एवढं माहिती आहे की प्रवरा आणि हरिश्चंद्र डोंगर जवळजवळ आहे. समजा मी सेकंड राऊंडला हा पण नाही सोडवणार. आता हा बघा, एकनतवळ्या, समनतवळ्या, परिवरतवळ्या, प्रतिवळ्या, हे काही समजत नाही आहे. तर याच्यावरती काय करायचं, आपण मराठीतले पण काही जे सुरुवातीचे उपसर्ग आहेत ते नीट पाहिजे. आता इथं बघा, इथं काय दिलं आहे, प्रति, त्यानंतर एकनतवळ्या, एक, असं. मग एक एकचे किती पर्याय? 2 आहेत. एक एक म्हणजे एला 2 पण येऊ शकतं, अला 3 पण येऊ शकतं. तेव्हा याच्यावर फिक्स आपल्याला माहीत नाही आहे. पण प्रति म्हटलं आहे म्हणजे एक भुजा दुसऱ्या भुजावर उलटली. पण इथं बघा, इथं पण एक भुजा मंद दुसरी लंब, म्हणजे मराठीतनं फारसं काही कळत नाही आहे. मग पहिला इंग्लिशमध्ये बघणार आहोत. इंग्लिशमध्ये सरळ सरळ इथं दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओव्हर टर्न म्हणजे टर्नड ओव्हर द अदर लिंब, म्हणजे इथं बघा, म्हणजे डीचं 2 तर 3. हे अशा पद्धतीने सोडवायचं. परत आता हा 1 गेला, परत इथं बघा, मोनो म्हणजे एकच असतो, आणि हा 1 म्हणजे समजा डीला 2 थेट उतरलं, पण 2 पर्याय असते डीला 2चे, तर त्या केसमध्ये मी काय केलं असतं, मोनोला हा 1 दिला असता, आणि एला 3 हे उत्तर आहे. आता इथं बघा, आपल्याला माहिती आहे की मध्यवर्ती कोअर झोन असतो, मग बफर झोन असतो, आणि नंतर ट्रान्झिशन झोन असतो. मला कन्फ्युजन आहे. तर तुम्ही काय करणार आहात, इथे विचार करणार आहात. आता हा सेकंड राऊंड विचार करण्यासाठीचा असतो की पहिल्या राऊंडमध्ये येणारे सोडवले, सेकंड राऊंडला विचार करणार आहोत. तर बफर झोन आहे, मध्यवर्ती भाग आहे, म्हणजे हे साधारणतः भागांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सूचना केलेल्या आहेत की बफर झोन, ट्रान्झिशन झोन, सेंट्रल कोअर झोन वगैरे. तर त्यानुसार आपण हे ट्रान्झिशन झोनचं पर्याय क्रमांक 1 हे जो उत्तर आपण मार्क करू शकतो. सूक्ष्म पर्यावरणीय भाग असं काही नसतं याच्यामध्ये, हे जे झोन्स आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे तो पर्याय नाही येणार. आता बफर झोन, संक्रमण भाग, मध्यवर्ती भाग हे टप्पे आहेत, त्यामुळं सूक्ष्म पर्यावरण भाग आहे असं असू शकत नाही. सर्कलमध्ये सर्कल असं आपण याला इमॅजिन करू शकतो. आता आपण बघणार आहोत की अननोन क्वेश्चन कुठले. हा अननोन आहे, आपल्याला माहीत नाही. अल्फा बीटा गॅमा म्हणजे काय, सजीवांची श्रीमंती, सिम्पसन विविधता सूची, नाही माहीत, अजून पण मला आठवत नाही, मी वाचलंच नाही आहे. एखाद्याचा पर्यावरणाचा अभ्यास त्यांनी चांगला केला, त्याला येईल ते, पण मला समजा येत नाही, मी परत त्याला थर्ड राऊंडवर ठेवेन. आणि हा क्वेश्चन इथं बघा, आपण डी आणि ए तर इलिमिनेट केलं, बी आणि बीमध्ये कन्फ्युजन. आता फक्त जल आणि माती होतो का रासायनिकमध्ये, तर तरी पण कन्फ्युजन आहे की माती असते का रासायनिकमध्ये, माहीत नाही आहे. तर आयोगाने उत्तर यापैकी नाही दिलं आहे, समजा येत नाही, ह्याला आपण थर्ड राऊंडला सोडूया. अशा प्रकारे आपण भूगोलचे क्वेश्चन केले सेकंड राऊंडमध्ये. तसंच आपण सेकंड राऊंडची इकॉनॉमीचे क्वेश्चन करणार आहे, घटनेचे क्वेश्चन करणार आहे, चालू घडामोडीचे करणार आहे, सायन्सचे करणार आहे, आणि परत आता आपण थर्ड राऊंडला येणार, हा लास्ट राऊंड असणार आहे. याच्यामध्ये जे राहिलं आहे ना त्याला आपण गोल करणार आहोत. आता इथं गोल म्हणजे याचं उत्तर आपण उत्तरपत्रिका मार्क करणार आहोत. तर हा आपण थर्ड राऊंडसाठी ठेवला होता, एखाद्याला येत नाही म्हटलं होतं, तर तो काय करणार आहे या केसमध्ये,
मला माहीत नाही आहे की इनामगाव माहिती आहे, पण पाटणी मला माहीत नाही, हातखंबा माहीत नाही. पण मी असं वाचलं आहे का जळगावमध्ये पाटणी नाही आहे किंवा हातखंबा रत्नागिरीमध्ये मध्य अश्मयुग ताम्रपाषाण युगासाठी नाही आहे, नाही वाचलं. तर ह्या केसमध्ये मी कशालाही चूक करणार नाही, मी वरीलपैकी सर्व हा पर्याय घेणार आहे. परत काय करणार आता, हा सोडवल्यानंतर याला मी गोल करणार आहे. याला जो क्वेश्चन आहे आपण जो सर्कल करून ठेवला होता याला टिक करणार आहे. आपण सोडवला की त्याला टिक करायचं. आता हा प्रश्न समजा एखाद्याने थर्ड राऊंडला ठेवलेला आहे, माहीत नाही तिला DC फिक्स बरोबर आहे. मी असं वाचलं का प्रवरा कुकडी नदी दरम्यान महादेव डोंगरांगा आहे, असं काय नाही वाटतं. मी वाचलंच नाही आहे, मला माहीत नाही आहे. पण हे माहीत आहे की प्रवरा कुठं ते आसपास आहे चिंताच्या. तर याच्यावरून आपण इन्क्लुजनचा अप्रोच जो तो असला पाहिजे, आपला इन्क्लुझिव्ह अप्रोच पाहिजे. तर याला पण आपण इन्क्लुझिव्हनी घेऊन देणार आहोत याला पण. तर ABC बरोबर याला मी वरीलपैकी सर्वांचं असं करणार आहे. आता हा प्रश्न हा एक आपला राहिला होता सेकंड राऊंडमध्ये सुद्धा. तर नीट जर पाहिलं आपण हे काय आहे, मी जर पर्याय पाहिले उत्तराचे तर पर्याय क्रमांक 4 काय म्हणतो C आणि D म्हणजे जैवविविधता मोजण्याचं भौगोलिक प्रमाण आणि विटकर यांनी सुचवलेले शब्दार्थ. म्हणजे भौगोलिक प्रमाण पण आहे आणि शब्दार्थ पण असं नाही होणार, हे काहीतरी एकच असणार आहे समजतं. म्हणजे 4 पर्याय गेला. तर A B बघा, सजीवांची श्रीमंती आणि सिम्पसन विविधता सूची, असं दोन्ही एकाच वेळी नसणार आहे, त्यामुळे ते पण जाणार आहे. आणि इथं ऑल द अबोव नाही आहे. मी काय केलं असतं ऑल द अबोव असताना तर ऑल द अबोव केलं असतं, पण इथं काय केलं त्यांनी 2-2च्या जोड्या किंवा सिंगल असं पर्याय दिलेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 आणि 4 दोन्ही ही 2 तर नसणार आहेत, कारण आपण बघितलं की ते वेगवेगळे 2 टोकं सांगत आहेत. पर्याय राहिला B आणि C, सिम्पसनची विविधता सूची किंवा जैवविविधता मोजण्याचं भौगोलिक प्रमाण. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही उत्तर इथं देऊ शकता. आता मी याचं पर्याय क्रमांक C उत्तर आयोगाने दिलेलं आहे, जैवविविधता मोजण्याचं भौगोलिक प्रमाण. तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यामध्ये बरोबर आहे चान्सेस कमी आहेत. आणि हा शेवटचा क्वेश्चन 20वा क्वेश्चन, रासायनिक परिणामात कुठले घटक समावेश होतो विचारला रासायनिक. हा जो प्रश्न आहे ना याचं उत्तर आयोगाने यापैकी नाही दिलं आहे बरं का. मग थर्ड राऊंडमध्ये आपण काय करणार आहोत, कुठलं बरोबर आहे. तर आपण सेकंड राऊंडमध्ये 1 आणि 3 इलिमिनेट केला होता पर्याय, 2 आणि 4 उरले. आता यामध्ये आपण कुठलं तरी एक पण लिहिणार आहोत. तर जल आणि माती हे रासायनिक पर्यावरणामध्ये येतं का, जल आणि माती. आपल्याला वाटू शकतं की पाणी आपण H2O म्हणतो ते येऊ शकतं, पण सोबत माती पण आहे, त्यामुळे आयोगाचं उत्तर यापैकी नाही असं दिलेलं आहे. तर आता आपण प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे पाहिलं. आता आपला पुढचा जो मुद्दा आहे आजच्या व्हिडिओमधला तो आहे की POQ ॲनालिसिस कसं करायचं ते आपण आता बघू.